चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आज काही वाजत नव्हतं एवढं काय, शनिवार होता म्हणून सगळ्या गाड्या उभ्या होत्या। आपल्याला पहिलीच भेटलेली भुसारी कॉलनी 100 वायर दाखवले, बघू आपण किती मिळतात आपल्याला। अशाच प्रमाणे आपलं 6.700 मीटरचा ड्रॉप होता, काहीतरी 12-13 मिनिटांमध्ये ड्रॉप झाला। आता बघू पुढची बुकिंग। पहिली बुकिंग तर कंप्लीट केली आपण, सेकंड राईड कुठली पडते आणि आज आपण आपल्या रूटमधले जे मी रूट माझा आहे त्या रूटमध्ये जेवढ्या बुकिंग वाचल्या तेवढ्या पूर्ण करणार। आज कसा उपास आहे त्याच्यामुळं बघायचं, वाजल तेवढं उचलायचं। बुकिंग नंबर 2 मधली बुकिंग पडली आपल्याला नांदेड अण्णासाहेब नगर चिंचवड आलेलं, म्हणजे नांदेड सिटी आहे। नांदेड सिटी म्हणजे कुठे राजयोगण्यात आहे कुठे नाही ते काय माहिती नाही। बघू आता दुसरी नंबरची बुकिंग आपल्याला किती पैसे देते। बुकिंग झालेली दुसऱ्या नंबरची बुकिंग झाली ड्रॉप। आता दुसऱ्या बुकिंगचं मला पडलेली 9-9.5 किलोमीटरची बुकिंग होती। 156 रुपये भेटले, म्हणजे कमीच भेटली असं वाटतंय तरी मला। बघू आता काय भेटेल तसं मारत राहू। आता काही धंदा एवढा काही खास नाही दिवाळीमुळं, दिवाळीचे सगळे गावाला गेलेले आहेत ना, त्याच्यामुळे एवढं काय नाही। बघू आता तिसरी बुकिंग कुठली पडते आणि कुठं जातोय आपण। ही अशी असते शनिवार आणि रविवारची लाईन, बुकिंग प्रमाण लय प्रमाण कमी असतं वाटतं ना। पहिली एक बुकिंग ऑर्डर गेली, बावधन होते, बावधन ऑर्डर गेल्याच्या नंतर आता म्हटलं काय वाजल नाही वाजल माहिती नाही, पण बावधन ऑर्डर गेल्याच्यानंतर 266 16 किलोमीटरची सूज बसली। हायवे टू हायवेच आहे। चला आपण बघू आता तिसरी बुकिंग पडलेली आहे 16 किलोमीटरची, किती मिळतात, किती वेळ लागतो ड्रॉपला बघू आपण। दिवाळी संपली नाही संपली, हे वारजेचं ट्रॅफिक चालू झालं। वारजे म्हणजे सनसिटीचं ट्रॅफिक आहे, झालं ट्रॅफिक चालू। आपल्या गाडीमध्ये कस्टमर नाही येतात आज, फक्त घरातले डबे जसे पार्सल करतो आपण, घरातले डबे जसे पार्सल करतो तसं पार्सल घेऊन, डब्यांचं पार्सल आहे ते घेऊन आलो आता आपण। बघू त्यांचं लोकेशन जर बरोबर असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे, लोकेशन जर चुकलं त्यांचं तर मग आपण त्याच्याकडनं मीटरला आपण पैसे घेणार आहे। तर बघू किती वेळ लागतो, आणि गाडीमध्ये आता धंदा नाही राहिला म्हणून आपल्याला असे बी धंदे करायची वेळ यायला लागली आहे। बघा त्याला अर्धा तासाच्या घरात आपण पोचतोय म्हणून, अर्धा तास झाला ना नाही झाला की लगेच त्यांचा फोन आला की कुठपर्यंत पोहोचलाय म्हणून। आता पोहोचलो आपण पाषाण सोस रोडला, तर बघू यांचा ड्रॉप देऊ। आपला हा पासूसचा ड्रॉप झालेला हा 266 रुपये दाखवले 16 किलोमीटरला, आणि टायमिंग काहीतरी 36 मिनिटांमध्ये पोहोचले, म्हणजे लवकरच पोहोचले असं वाटतंय तरी।
आता बघू चौथी बुकिंग कुठली वरती आणि कुठं जातोय आपण. आज पुण्यातल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये धंदा होतोय आणि पिंपरी चिंचवडला करतोय का पुण्यामध्ये जातोय का आपलं विमानावर तिकडे जातोय. शनिवार आहे त्याच्यामुळं कुठलंही गॅरंटी नाही. लेट्स गो. चौथी बुकिंग भेटलेली आहे आपल्याला वाकडला ड्रॉप करू. आता वाकड काय तर 8.4 दाखवत होता. बघू आता किती मिळतात आपल्याला आणि किती वेळ लागतो जाण्यासाठी. रोडला सगळ्यात भारी नाव वाचायला भेटलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक. काय प्रॉब्लेम आहे तेच माहिती नाही. काय करावं पण अवेलेबल पण दिसत नाही. OTP टाकून घेऊन जाण्यासाठी OTP टाकण्यासाठी दिसतं इथं. काय करायचं कॅन्सल करायचं असेल कुणाला तर इथं OTP टाकून कॅन्सल होतात. राईट 5 वेळा OTP टाकायचे. नाही आता बंद झालं वाटतंय ते मध्ये चालू होत चांगलं. आलो होतो वाकडला. वाकडच्या आपल्याला काहीतरी 135 रुपये भेटले होते. वाकडवरून आता पडली आपल्याला डायरेक्टली बावधन भुगाव म्हणून आले. 250 रुपये आलेलं का 230 आले. आपण बघितलं 13 किलोमीटरचा अंदाज आलं म्हणजे 230च्या घरात असेल. बघू आता पिकअप करून. लय वेळ बसलो होतो. आता भेटली आपल्याला हायवे टू हायवेज. आपण आज सगळा धंदा हायवेवर करतोय. बघू आपण किती वेळ अजून टिकतोय धंद्यामध्ये. जर बुकिंग बसत राहिल्या तर काही टेन्शन नाही भाई. धंदा आरामात कवर होतो. शनिवारी तरी आपल्याला वाजले दुसऱ्याला वाजले का नाही माहिती नाही. आपल्याला तर बुकिंग वाजले आज. बघू अजून संध्याकाळी 12 वाजता करायचं आहे आज. तसं उपासून आपण 12च्या नंतर जेवतो ना. पण जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत आज करायचं. आज अजून 5 दिवस आहेत आपल्याला बालाजीला जायचे. बालाजीसाठी 5 दिवस आहेत. 5 दिवस आपल्याला डे नाईट करणं आहे. थोडंफार खर्च पण लागतो. बालाजीला म्हणजे की डे नाईट आपल्या रेल्वेने जाणाऱ्या पोरांसोबत. बघू एन्जॉय काय असतो बालाजीचा पण तो पण आपण ब्लॉगमध्ये दाखवूच. भुगावला झालेला भुगावचा ड्रॉप केला आपल्याला 225 रुपये भेटले 13 किलोमीटरला. 13 किलोमीटरचे ॲडव्हान्समध्ये आपल्याला लगेच पाषाण म्हणजे बावधानमध्येच पडली. पाषाण रोड बावधान म्हणून किंवा ती 56 रुपयाची ती सोडली. आता जेवण बिवून केले. त्यांचं कुठली पडते आता बघतोय आपण. वेटिंग करतोय बुकिंगची कुठली पडायला. आणि आता 6 किती झाले 3 4 5 6 बुकिंग झाल्या. 7वी बुकिंग आता कुठली भेटते आपल्याला बघू. भाई 2 तास बसून होतो. 2 तासानंतर आत्ता पडली आहे चिंचवड. त्याच्यात 19 किलोमीटरची होती. आता बघू 19 किलोमीटर ड्रॉप करू. आजचं वातावरण असं झालं आहे की पाऊस कचून पडणार आहे. एक टाइम घराकडचे बघण्यात फायदा आहे का आता चिंचवडला जाण्याचा फायदा. आता बघू आपण काय होते आपल्यासोबत. पिकअपला कस्टमर आलेले करू पिकअप आणि बघू. त्याचप्रमाणे बावधानमधून आपण आलेलो 19 किलोमीटर 337 रुपये आपल्याला भेटणार. 340 रुपये दिले कस्टमरने. आता आपल्याला पडली दुसरी बुकिंग पडली आहे
ताथवडे 150 रुपये. ताथवडे म्हणून कुठं जातोय आपण माहिती नाही आपल्याला. अजून डोंकर चौक साईडला गेलो तर परवडेल. आता बघू कुठं जातोय आपण आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आता बघू ताथवडे का तळवडे होते काय माहिती नाही आपल्याला अजून. तरी कस्टमर येईल तेव्हा आपल्याला कळेल कुठं चाललोय काय नाही. काय धंद्याचं काही नाही खरं. धंदा वाजलं की होतो, नाही वाजले की नाही होत. आठवी बुकिंग पण ड्रॉप झालेली. 8वी बुकिंग ड्रॉप झालेली. 8वी बुकिंगचे 170 रुपये भेटले. आता थोडंसं पिकअप लोकेशन चुकलं तर ड्रॉप लोकेशन. पण आता बघू 9वी बुकिंग कुठली पडते आणि कुठं जातोय आपण. नववी बुकिंग आपली ड्रॉप झालेली. 9वी बुकिंग लगातार 7.5 किलोमीटरची राईड होती. 7.5 किलोमीटरला आपल्याला भेटलेले 128 रुपये. बघू आता पुढची राईड 10वी राईड कुठली पडते, किती रुपयाची पडते हे बी बघू. आता आपण आलेलो आहे वाकडचा मॉलला. आता बघू वाकडचा मॉल आपल्याला कुठली बुकिंग देऊ शकतो आणि कुठली देतोय. मॉलने दिली आपल्याला बुकिंग सूस रोड नाहीतरी 6 किलोमीटरची दिली आहे. म्हणजे हायवे टचच असणार आहे. बाणेपासूनच्या वरच्या साईडवर मोहननगरच्या जवळपास कुठं असणार आहे. बघू आपण आता हा पिकअप करू. बुकिंग 11वी आहे. बघू सोसायटीच्या आतमध्ये आलेलो. महादेव, गणपती आणि विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर आहे चांगलं. सगळ्यात बेस्ट मंदिर तर वाटलं ते सोसायटीच्या आतमध्ये. 10वी बुकिंग पण मॉलपासून ड्रॉप झालेला आहे आपला. आत्ता जस्ट ड्रॉप झाला. 10वी बुकिंग वाकड भेटलेली आता 6 किलोमीटरची. 6 किलोमीटर फक्त काही नाही म्हणलं तरी आपली 12 मिनटामध्ये ड्रॉप झाले. 12 मिनटामध्ये 100 रुपये कमवले. आता बघू पुढची बुकिंग काय पडते. आणि ज्या जागेवर ड्रॉप केला त्या जागेवर महादेवाचं, गणपतीचं, विठ्ठल राईड उचलली आपण. 11वी राईड उचलली 2.5 किलोमीटरचे फक्त. 46 प्लस 40 दाखवलेत. म्हणजे 40 रुपये तर एक्स्ट्रा मिळतात असे मी तसे बी. चला जाऊन ड्रॉप करू. 2.5 किलोमीटरला काही नाही म्हटलं तरी 86 रुपये मिळतात. किंवा कशाला वाईट काय त्याच्यात. आपण चाललेलो 2.5 किलोमीटरच्या पिकअपला जातो. आपल्याला पडली 14 किलोमीटरची कर्वेनगरला पिकअप केलं आपण. आलो आता कर्वेनगरला 14 किलोमीटरला आपल्याला फक्त 245 रुपये भेटलेले. आता बघू काहीतरी अर्धा तासामध्ये 245 भेटले. आता त्याच्या पुढं कुठली पडते काय माहिती. आपली बुकिंग आता 11वी बुकिंग होती. 11वी बुकिंग आपल्याला 245 रुपयाची भेटली. आता 12वी बुकिंग काय होते बघू कुठली पडते, किती रुपयाची पडते. 12वी बुकिंग कर्वेनगरपासून आपल्याला पडलेली 52. 100 किती तर दाखवले तर आपल्याला माहिती. बघू आपण आता किती होतात किती नाही. पण किती वेळ लागतो 52ला जाण्यासाठी.
Sachin, 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 Sachin. DJ Haris, Haris. अकरावी बुकिंग झालेली आहे ड्रॉप. 11वी बुकिंग आपल्याला पडलेली किती 8.5 किलोमीटरची बुकिंग पडलेली. 8.5 किलोमीटरला आपल्याला भेटले 146 रुपये आणि फक्त 18 मिनटामध्ये ड्रॉप झालेला. आता वाजलेले 11 वाजायला आलेले आहेत. बघू आता किती वाजती का नाही बुकिंग काय माहिती नाही अजून, तर वाजण्याचं बऱ्यापैकी थांबलेलंच आहे. तर बघू नाही वाजली तर निघायला लागेल मग आता घरी एमटी. आता काय ऑप्शन नाही, पण बघू एखादी वाजली 12वी बुकिंग मिळती का नाही माहिती नाही. 12वी बुकिंग भेटली कुठली तर कोथरूड बिथरूड भेटली करवीनगर बिरवणं तर होईल काम. नाही झालं तर मग आता निघायचं घरी. हो काय होते.